नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणीची जी काही केवायसी प्रक्रिया 30 एप्रिल पासून थांबलेली आहे, त्यातच आता ऑगस्ट महिना आता जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. 17 ऑगस्ट पासून लाडक्या बहिणीचा जुलै महिन्याचा 25वा हप्ता जमा होत असल्याच्या बातम्या माध्यमातून आल्या. मात्र आतापर्यंत तरी कुठेही अशा कुणाच्या खात्याला पैसे जमा झालेले नाहीत किंवा सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा याबाबतची कुठलीही माहिती प्रसिद्ध झालेली नाही. दुसरीकडे जी काही ई केवायसीची प्रक्रिया सुरू होणार याबाबत जे काही सरकारकडून वारंवार सातत्यानं सांगितलं जात होतं की याच्यामध्ये बऱ्याच बहिणी अशा आहेत की ज्या गावखेड्यामध्ये राहतात, झोपड्याच्या घरामध्ये राहतात, स्वतःचं घर सुद्धा नाही, त्यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, अतिशय गरिबीमध्ये जीवन जगत असताना त्यांची नावं सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेली आहे. आणि सरकारकडून जी काही ई केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली होती तर ती अतिशय चुकीच्या पद्धतीनं राबवण्यात आली होती. 18 सप्टेंबर 2025 रोजी ज्यावेळेस प्रत्यक्ष या प्रक्रियेला सुरुवात झाली तर त्यावेळेस महिनाभर ते सॉफ्टवेअर चाललं नाही. त्याच्यानंतर सातत्यानं 31 डिसेंबर, 31 मार्च, 31 जानेवारी, 30 एप्रिल अशी मुदतवाढ या योजनेसाठी म्हणजे ई केवायसी साठी देण्यात आली. आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीला ते पोर्टल चालत नव्हतं किंवा ती वेबसाईट चालत नव्हती, बफरिंग करत होती. माळरानावर जाऊन लाडक्या बहिणी ई केवायसी करत असल्याच्या मोबाईल झाडाला लटकवून ई केवायसी करत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. आणि मग त्याच्यातून सरकार नावाच्या व्यवस्थेला कुठेतरी थोडीशी लाज वाटली आणि लाज वाटल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा त्या सॉफ्टवेअरचा जो काही स्पीड आहे तो वाढवला. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातही एक गफलत अशी करून ठेवली होती की आधार नंबर टाकल्याच्या नंतर ओटीपी घेतला, ओटीपी घेतल्याच्या नंतर 2-3 प्रश्न त्याच्यामध्ये विचारण्यात आले जुजबी. आणि ते प्रश्न विचारत असताना एक गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला होता की तुमच्या घरामध्ये अन्य कोणी लाभ घेते का नाही, असा तो फिरून फिरून तो प्रश्न तयार केला होता 3-4 वाक्याचा. आणि त्याच्यामध्ये त्याचं फक्त तुम्हाला उत्तर होय किंवा नाही लिहायचं होतं. मग नेमकं होय उत्तर लिहायचं का नाही लिहायचं म्हणजे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा गोंधळात टाकणारा तो प्रश्न होता. आणि मग अशात बऱ्याच जणींनी काहींनी होय सिलेक्ट केलं, काहींनी नाही सिलेक्ट केलं, अनेक जणांना ते समजलं नाही. आणि मग त्याच्यातून सरकार नावाच्या व्यवस्थेनं 92 लाख बहिणी ह्या कारण नसताना याच्यातून या योजनेतून टप्प्याटप्प्यानं बाद केल्या. की जसं आता सरकारी शाळा ह्या टप्प्याटप्प्यानं बंद केल्या जाणार आहेत, त्यांची दुरावस्था केलेली आहे की मास्तर लोकांच्या मागे मुद्दाम कामं लावायचे आणि तुमची आमची मुलं 1,00,000-2,00,000 रुपये दे, खाजगी शाळेत घाल, नाही तर मग चालू दे, आकडे लावल, वरली खेळल, दारू पिईल. म्हणजे हे सरकारला हे करायचं आहे मुद्दाम. आणि ह्या दृष्टीने सगळे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तुमच्या आमच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी घुसत नाहीत आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळीकडे आता सार्वत्रिक असे गुलाम बनलेलो आहोत. ते तुम्हाला आम्हाला कुठेतरी वेगळ्या कामाला नादाला लावायचं की हे कागद जमा कर, ते कागद जमा कर. आता सरकारनं पुन्हा एक घोषणा केलेली आहे की ती लाडक्या बहिणीसाठी सुद्धा लागू असणार आहे असं सांगितलं जातं. त्याबाबतची चर्चा होताना दिसते आहे सोशल मीडियावर की महा आयडी क्रमांक काढणं तुम्हाला कंपल्सरी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा नोंदणी करावी लागणार. ही तुमची डिजिटल ओळख असणार आहे. याच्या आधी सगळ्या डिजिटल ओळखीच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत, तरी सुद्धा वारंवार सरकार काखतलं काढते आणि बाजारात मांडते आणि हे असे फतवे काढत असते. तर ह्याला तुम्हाला तो आयडी काढायचा नाही काढायचा, तो कसा काढावा लागणार, याबाबतची प्रक्रिया काय असणार, तर याची माहिती आपण पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमची कॉमेंट प्रतिक्रिया जी काही असेल ती नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद.